पहिला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी सरांनी तर सगळ्या शब्दात त्यांनी बरोबर त्यांनी व्यवस्थित मांडले. जेवढं मी सांगण्यापेक्षा जास्त त्यांनी बरोबर व्यवस्थित मांडले. आणि खरोखर घरातल्यांचा खरोखर सपोर्ट आहे. कारण आम्ही सकाळी 3:30ला उठून प्रॅक्टिसला जाणार. त्यावेळी सगळं उठून म्हणजे चहा नाश्ता काय असेल ते आम्हाला लागत. त्यावेळी उठून वैतागून का करून करतो. आणि हे पहिला प्रश्न कधी संपणार आहे. त्यामुळे खरोखर जेवढे माझे बाहेर कष्ट आहेत तेवढे खरोखर त्यांचे फार कष्ट आहेत. आणि आम्हाला सांभाळून घेतलं. म्हणजे पहिला कामावर येणार, बॅग ठेवणार, परत प्रॅक्टिसला संध्याकाळी, सकाळी ग्राउंडवर असं कंटिन्यू असायचं. त्यामुळं आम्हाला ते तोंड तर दाखवा घरातले असं म्हणायचे. त्यामुळं खरोखर म्हणजे सगळ्यांच्या घरातल्यांचे सगळ्यांचे सपोर्ट असतोच. आणि हा म्हणजे मला पहिल्यापासूनच मॅरेथॉन रनिंग हे सगळे आवड आहे. आणि खरोखर म्हणजे हे मारले हे माझं मला पण अजून पटत नाही आहे, पण झाले. आणि खरोखर पूर्ण ज्यावेळी आम्ही तिन्ही गड म्हणजे चढून आलो त्यावेळी महाराजांनी कसं काय त्यावेळी सगळं एवढंच त्यावेळी तर फार कठीण होतं. त्यावेळी कसं काय सगळं त्यांनी हे केलं ते त्यांना सहज आलं. आत्ता आपल्याला चढायचं म्हटलं तर आम्हाला 2-2 महिने 3-3 महिने कटून प्रॅक्टिस करावं लागते. त्यावेळी त्यांनी तर रोज चढत होते. आम्ही आता एक वेळा ते चढून आल्यानंतर 3 दिवस उतरायला चालायला येत नव्हते मला. एवढे हे होत होते. पण खतरनाक आहे. आणि सर्वांनीच माझ्या मते प्रत्येकाने थोडं का होऊन एक चालावे 2-3 किलोमीटर म्हणजे आपल्या फिटनेससाठी का होऊन प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि तसं मॉर्निंग ग्रुप आहे ते हळूहळू जरा मोठा व्हायलाच पाहिजे सगळीकडे. एक वेळ असं व्हायला पाहिजे की टेम्पो भरून जाऊन टेम्पो भरून वय पण वाढायला ठीक आहे. म्हणजे एवढंच सांगेन. धन्यवाद.